श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री स्वामी समर्थ. बघतो नमस्कार. शरीरात झटका का लागतो? अंगावर काटा उभा का राहतो? अंगात शिरशिरी काय येते? डोळ्यात पाणी का येते? बघतो आपल्यापैकी काही बंधू आणि भगिनींनी मला कमेंट्स केलेले आहेत या तिन्ही प्रश्नांसाठी, की जेव्हा आम्ही पूजापाठ करतो किंवा मग कोणत्या मंदिराच्या सिद्धस्थानी जातो तेव्हा पूर्ण अंगात अचानक झटका लागल्यासारखे वाटते. पूजा करतो तेव्हा अंगावर शिरशिरी येऊन अंगावर काटा उभा राहिल्यासारखे वाटते, डोळ्यात पाणी येते. किंवा मग कोणत्या मंदिरात जातो, कोणत्या तीर्थस्थळी किंवा सिद्ध ठिकाणी दर्शनासाठी जातो तेव्हा अंगावर शहारे का येतात? याचा नेमका अर्थ काय आहे? या संदर्भात काही लोक बोलतात की नकारात्मक शक्तींच्या कारणामुळे काही असे होते की तुमच्या अंगावर शहारे येतात, तुमच्या अंगात झटका येतो, तुमच्या डोळ्यात पाणी येते. तर बघतो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या तिन्ही प्रश्नांची अगदी कंप्लीट समाधानकारक उत्तरे देणार आहे. व्हिडिओच्या माहितीला अगदी ध्यान देऊन काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून यातील प्रत्येक गोष्ट तुम्हाला अगदी बारकाईने समजून येईल. व्हिडिओच्या माहितीला स्किप करू नका, माहिती फारच सुंदर आहे. तर सर्वात प्रथम बघतो इथे मी आपणास हे स्पष्टपणे सांगू इच्छितोय की या तिन्ही घटना त्यांच्याच सोबत घडून येतात. अंगात शहारे येणे, झटका लागणे, डोळ्यात पाणी येणे, अचानक पूर्ण अंगावर काटा उभा राहणे हे त्याच व्यक्तींसोबत घडून येते ज्या व्यक्ती पूजापाठ करतात. असे नाही की सर्वांसोबत या घटना घडत असतात. ज्या व्यक्ती निरंतर पूजापाठ करतात त्यांच्यासोबत असे होते. आणि सर्वात प्रथम इथे मी आपणास स्पष्टपणे सांगू इच्छितोय की हे काही कोणते नकारात्मक कारण मुळीच नाहीये, तर उलट हे पूर्ण रूपाने सकारात्मक कारण आहे. त्यामुळे या गोष्टीच्या संदर्भात तुम्ही अगदी टेन्शन फ्री होऊन जा की जेव्हा पण तुमच्यासोबत जर काही असे घडून येत असेल तर ते एक तुमच्यातील दैविक शक्तीच्या अस्तित्वाचे सकारात्मक कारण आहे, ना की कोणते नकारात्मक, ज्याने यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नसते आणि ना कोणतेही अडचण निर्माण होत असते. तर बघतो प्रत्यक्षात अशा वेळी होते काय की जेव्हा तुम्ही पूजापाठ करण्यास सुरुवात करता तर हळूहळू तुमच्या ज्या देवता आहेत त्यांची ऊर्जा तुमच्या आजूबाजूस हळूहळू जमा होण्यास सुरुवात होते. त्या देवतांच्या शक्तींचा ओरा म्हणजेच आभा मंडळ तुमच्या शरीराभोवती आपले वर्तुळाकार अस्तित्व निर्माण करू लागते. आणि जसजशी ती शक्ती एकत्र होण्यास सुरू होते तसतशी ती शक्ती तुमच्या शरीरात प्रवेश करण्यास सुरुवात करते. आता हे साध्या सरळ सोप्या भाषेत समजावून सांगण्यात जाईल तर कदाचित तुम्ही हे कधी नक्कीच पाहिले असेल की जेव्हा तुम्ही कधी काही पाणी जमिनीवर ओतता तेव्हा ती जमीन त्या पाण्याला शोषून घेते, आपल्यात मुरवून घेते. अगदी काही अशाच प्रकारे तुमचे जे शरीर असते ते त्या निर्माण होणाऱ्या ऊर्जेस हळूहळू आपल्यात समाविष्ट करू लागते. आणि तुमच्या शरीरामध्ये जे मूळाधार चक्र अस्तित्वात असते या चक्रास जेव्हा ती ऊर्जा टच करते तेव्हा त्याच वेळी तुम्हालाही हे अगदी एखादा झटका लागल्यासारखे जाणवते. ज्याप्रमाणे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्हच्या दोन इलेक्ट्रिक तारांना जेव्हा आपापसात जोडले जाते तेव्हा त्यातून एक जलद गतीने करंट निर्माण होतो, अगदी त्याच प्रकारे जेव्हा तुमच्या शरीरामध्ये दैविक शक्ती प्रवेश करते तेव्हा तुम्हाला अचानक एखादा झटका लागल्याप्रमाणे भासून येते आणि याची तुम्हाला प्रत्यक्षात जाणीव सुद्धा होते. तर बघतो हे असे तुमच्यासोबत घडण्यामागे सर्वात पहिले हे कारण आहे जे की सकारात्मक आहे, ना की कोणते नकारात्मक. आता बघतो दुसरे महत्त्वाचे, लक्ष देऊन ऐका, ते म्हणजे हे की जेव्हा तुम्ही कुठे जात आहात, कोणत्या नकारात्मक स्थानी जात आहात आणि तेथील स्थानी या शक्तींचा वास असेल तर तिथेही तुम्हाला अगदी अचानक एखादा झटका लागल्याप्रमाणे जाणवते. कारण की बघतो ज्या पण देवी देवतेची तुम्ही पूजापाठ करत असता त्या शक्तीस त्यांच्या ऊर्जेच्या अस्तित्वाचे तुमच्या शरीरात वास करून असल्यामुळे त्या शक्तीस अगदी तुरंत हे जाणवून येते की तेथील स्थानी नकारात्मक शक्तींचा वास आहे आणि ते तुमच्या शरीराभोवती ते आपल्या ऊर्जेद्वारे तेथे एक त्वरित सुरक्षा कवच, एक रक्षा चक्र निर्माण करतात, जेणेकरून की तुमचे त्या वाईट नकारात्मक शक्तीपासून रक्षण होईल. आणि याच कारणामुळे तुम्हाला इथे झटका लागतो. तसंच बघतो काही वेळा तर जेव्हा कोणी तुमच्यावर काही तांत्रिक क्रिया करतो किंवा कोणत्या जादूटोना क्रियाकरणीसारख्या बाधेमुळे कोणती वाईट शक्ती तुमच्यामध्ये जेव्हा प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करत असते तर त्यावेळी सुद्धा तुमच्या शरीरामध्ये एक भयंकर आकस्मिक झटका लागतो. तुमची जी इष्टदेवता असते तिच्यावर तुमच्या मार्फत केल्या गेलेल्या सेवा भक्तीची, पूजापाठची जी शक्ती आधीपासूनच तुमच्या आतमध्ये अस्तित्वात असते तिचे मूळाधार चक्र, सुरक्षा कवच तुमच्यामध्ये हजर असते. त्यामुळे जशीच ती नकारात्मक शक्ती तुमच्या सुरक्षा चक्रास स्पर्श करून तुमच्यामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करते तशीच ती वाईट शक्ती
त्या सुरक्षा कवचाला आदळताच तुमच्या शरीरात झटका लागतो आणि ती नकारात्मक शक्ती माघारी पेलते. त्यामुळे बघतो तुम्हाला अचानक झटका लागण्याची हीच आध्यात्मिक कारणे आहेत. आता तिसरी महत्वाची गोष्ट ही की तुमच्या डोळ्यात पाणी काय येते. तर पहा, तुमच्या डोळ्यात हे पाणी तेव्हाच येत असते जेव्हा तुम्ही तुमच्या इष्टदेवतेच्या प्रती आपणा स्वतःला पूर्णतः समर्पित करता, किंवा मग जी पण तुमची देवी देवता आहे, जेव्हा तुम्ही तिच्याशी तुमचे एक नाते जुळवता, तुमची तिच्याशी नाळ जोडता, एका पित्याचे नाते, एका आईचे, बहीण भावाचे किंवा मग आदर्श गुरुचे नाते जेव्हा तुम्ही बनवता आणि जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर त्यांची जी कलाकृती, मूर्ती अथवा एखादा फोटोची प्रतिमा आहे ती जेव्हा तुमच्या मनामध्ये जागृत होते आणि जेव्हा पण तुम्ही त्यांचे नाव घेता, त्यांच्या मंत्रांचा जप करता, त्यांच्या महिमांचे वर्णन ऐकता, तेव्हा तुमच्या अंगावर काटे उभे राहतात, अंगात शहारे येतात आणि त्याचबरोबर अशावेळी तुमच्या डोळ्यात सुद्धा अश्रू येऊ लागतात. आणि हे फक्त जेव्हा तुम्ही आपल्या देवतेसोबत एखादे नाते जुळवून घेता तेव्हाच होत असते, किंवा तुमच्यासोबत असे घडून येत असते. बघतो यासोबत बघतो जेव्हा तुम्ही कोणत्या मंदिराच्या स्थानी जाता, कोणत्या भगत पंडिताच्या चौकीच्या स्थानी जाता किंवा कोणत्या अशा सिद्ध ठिकाणी जाता जेथील स्थानी कोणती पूजापाठ केली जात असेल, काही मंत्रजप केला जात असेल किंवा केला गेलेला असेल, तर तेथील स्थानीही दैविक शक्तीची ऊर्जा आधीपासूनच विराजमान असते. तर त्यावेळीही तुमच्या अंगावर शहारे येतात, अंगात कंपन निर्माण होऊन शरीरावर काटा उभा राहतो आणि तुमच्या डोळ्यातही पाणी भरून येते. फक्त तुमच्या अंगावरील शहारे जे आहेत ते तुमच्या अंगावर फक्त त्याच वेळी उभे राहत असतात जेव्हा तुम्ही काही भजन कीर्तन ऐकू लागता, जेव्हा तुमच्या इष्टदेवतेचे नाव तुमच्या कानावर पडत राहते, तुम्ही त्यांच्या महिमांचे गुणगान ऐकता, जेव्हा तुम्ही त्यांच्या चरित्रांचे वाचन करता, तेव्हा तुमच्या अंगावर शहारे उभे राहतात. आणि एवढेच नव्हे तर बघतो काही वेळा तर असेही होते की जेव्हा कोणी व्यक्ती तुमच्याशी काही खोटे बोलते तर तेव्हाही तुमच्या शरीरावर काटे उभे राहतात, अंगात शहारे येतात आणि तुम्हाला ही आपोआपच जाणीव होऊ लागते की ही जी व्यक्ती आहे ती नक्कीच काहीतरी खोटं बोलत आहे. किंवा मग जेव्हा तुम्ही कोणत्या नकारात्मक ठिकाणी जाता तर तिथेही हे संकेत मिळतात की तिथे कोणती ना कोणती तरी नकारात्मक शक्ती उपस्थित आहे. तेव्हाही तुमच्या अंगावर काटा येतो आणि तुम्हाला अस्वस्थ जाणवू लागते. तर बघतो अंगावर काटा उभा राहणे, डोळ्यात पाणी येणे किंवा मग शरीरात झटका लागणे हे जे संकेत आहेत ते काही कोणत्या नकारात्मक शक्तीचे प्रभाव असत नाही, तर उलट हे सर्व प्रभाव ते आहेत जे की सकारात्मक असतात आणि हे सर्व तुमच्या पूजापाठशी जोडली गेलेली जागृत शक्तीची कारणे असतात जेव्हा तुम्ही पूजापाठ करण्यास सुरुवात करता. तसेच बघतो तुम्ही हे कधी पाहिलेच असेल की जेव्हा तुम्ही कोणत्या मंदिराच्या ठिकाणी जाता, कोणत्या गादीवाल्या चौकीच्या ठिकाणी जाता, तर अशा ठिकाणी ज्यांच्यावर अंगात वारे येते, मग जरी ते कोणत्याही देवीदेवतांचे असो, तर अंगात वारे येण्यापूर्वी तुम्ही त्यांना लक्षपूर्वक पाहाल तर अशावेळी त्याआधी त्यांना मोठमोठ्या जांभई येण्यास सुरुवात होतात आणि नंतर त्यांच्या अंगात देवतेचे वारे येण्यास सुरुवात होते. तर आता तुम्ही हे म्हणाल की आमच्या अंगात तर वारे येत नाही, तर मग आम्हाला पूजापाठच्या वेळी मोठमोठ्या जांभया का येतात? तर बघतो याचे कारण हे आहे की त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये ही ऊर्जा, जी तुमच्या इष्टदेवतेची ऊर्जा आहे, ती तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करण्यास सुरुवात करत असते. त्यामुळे तेव्हा तुम्हालाही मोठमोठ्या जांभया येण्यास सुरुवात होतात. फरक फक्त एवढाच आहे की ज्यांच्या अंगात वारे येते त्या व्यक्तींच्या अंगात त्यांच्या त्या इष्टदेवदेवतांची ऊर्जा ही पूर्ण रूपाने प्रवेश करत असते आणि तेथेच तुमच्या अंगात प्रवेश करणारी ही जी ऊर्जा आहे तिची मात्रा ही 35 ते 40% एवढ्या प्रभावाची असते. आणि जेव्हा तुमच्याही अंगात ही अगदी पूर्ण रूपाने ऊर्जा प्रवेश करेल तेव्हा तुमच्याही अंगात तुमच्या इष्टदेवतेचे वारे येण्यास सुरुवात होईल. आणि जेव्हा असे घडू लागेल तेव्हा तुम्हीच पाहाल की तुम्हाला तुमच्या इष्टदेवतेकडून खूप साऱ्या गोष्टींच्या विषयींचे संकेत मिळण्यास सुरुवात होईल. तसेच काही लोकांना तुम्ही पाहिलेच असेल की ज्यांच्या अंगात वारे येणारे असते त्यांच्या डोळ्यांखालील भाग काळा पडू लागतो, त्यांचे डोळे जळजळू लागतात, डोळ्यांतून पाणी येऊ लागते, त्यामुळे ते आपले डोळे चोळू लागतात. तर हे सुद्धा त्यांच्या इष्टदेवतेचे वारे त्यांच्या अंगात येण्याचे संकेत आहे. तर अशावेळी ती शक्ती त्यांच्या डोळ्यांच्या माध्यमातून त्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करणारी असते. बघतो जर तुमच्यासोबतही काही असे घडून येत असेल, तुमच्या अंगावर शहारे येत असतील, डोळ्यात पाणी येत असेल, तुम्हाला अचानक कोणता झटका लागल्यासारखे जाणवत असेल, तर या गोष्टींना तुम्ही अजिबात घाबरायचे नाही. तर तुम्ही अशावेळी अजून तुमची पूजापाठ वाढवले पाहिजे, कारण की हे संकेत हे दर्शवतात की आता तुमच्या इष्टदेवतेची कृपा तुमच्यावर होणार आहे. ज्या देवतेची तुम्ही उपासना करता, सेवा करता, त्यांची कृपा तुमच्यावर बनून आहे.
तर अशा वेळी तुम्हाला अधिक जास्त पूजापाठ करायला सुरुवात केली पाहिजे. जर तुम्ही फक्त दिवाबत्ती लावत असाल तर तुम्हाला मंत्रजप करण्यास सुरुवात केली पाहिजे. जर तुम्ही मंत्रजप करत असाल तर तुम्हाला कोणते व्रत पारायण सुरू केले पाहिजे, कोणत्या चरित्राचे पठण सुरू केले पाहिजे. आणि जर तुम्ही व्रत पारायण करत असाल तर तुम्हाला आता साधना सुरू करण्याची गरज आहे. अशाच प्रकारच्या कृपेस अजून वाढवण्यासाठी आणि तुमच्यावर उद्धार करून घेण्यासाठी मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. खूप खूप धन्यवाद.